जय जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला ना. सर आता बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे, की येत्या काही तासांनीच मान्सून धडकणार आहे. म्हणजे हं, हं. मान्सून अंदमानातनी दाखल होणार आहे. हं, आणि हं. हवेचा वेग जो आहे तो प्रचंड वाढलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा फोन येत आहे, की सर काय राहणार पुढील कंडिशन? तर शेतकऱ्यांनी एक सविस्तर अपडेट द्यावी सर. नक्कीच. वारंवार मी या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. या महिन्यामध्ये मान्सून येताना दिसतोय आणि तो येतो सुद्धा. हो, पण मान्सून आला की लगेच पाऊस आला अशा कुठल्याही गोष्टी नसतात. मान्सूनच्या ज्या काही लो प्रेशरच्या ज्या काही घटना असतात, हो. त्या अजूनही तथ्यबाह्य आहे. कारण की बऱ्याच वेळेस असं सुद्धा झालेलं आहे, की मान्सून कोकण किनारपट्टीला धडकून तो पुढे गुजरातपर्यंत देखील सरकलेला असतो आणि महाराष्ट्रात नुसते थंड वारे वाहतात आणि एक्झॅक्टली ह्यावेळी सुद्धा तेच होणार आहे. बरोबर. आता आपण थोडंसं अजूनही काही सविस्तर जर बघितलं, तर आजची आणि उद्याची कंडिशन जर आपण पाहिली, तर स्थानिक वातावरणाचा मोजक्या ठिकाणी हा पाऊस असू शकतो. हो. नागपूर, तुरळक भागांमध्ये, ठीक आहे, सांगली, साताऱ्यामध्ये मोजक्या ठिकाणी. हं. पण येत्या 18 तारखेला म्हणजे 3 दिवसांमध्ये जवळपास महाराष्ट्राच्या दक्षिण सांगली, कोल्हापूर, सोलापूर भागांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता आहे. हो. आणि यामध्ये सर्वाधिक जास्त म्हणजे फायदा होणार आहे तो बेळगावचा, हुबळीचा, कर्नाटक येथील एकंदरीत जवळपास पश्चिम, मध्य कर्नाटकच्या सर्व जिल्ह्यांचा फायदा होणार आहे. व्याप्ती चांगली 70% एवढी जाते अवघ्या 3 दिवसांमध्ये. हो सर. पण याच्या दक्षिण महाराष्ट्राच्या या पावसामुळे अनेक ठिकाणी फायदा होऊ शकतो. त्यामध्ये पणजी, गोवा, सांगली, रत्नागिरी परिसर, सोलापूर, लातूर क्षेत्र आणि नांदेड, बीड जिल्ह्यातही या 3 दिवसानंतर काही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे. हो. पण जो 14 पासून 15-16 जे काही वातावरण आहे, हे स्थानिक बेसवरच आहे. तुम्हाला मी मागे पण म्हणलोय पावसाळ्यासारखा हा बरसणार नाही 1-2 ठिकाणं वगळता. बरोबर. आता जे अरबी समुद्रामध्ये जे काही लो प्रेशर बनलेलं आहे, या लो प्रेशरची जी काही क्षमता आहे, ती पूर्णपणे कर्नाटकावरती घाव घालते. त्यामुळे कर्नाटकचा एकंदरीत खूप मोठा फायदा होणार आहे याच्यामध्ये. 18 तारखेपासून त्यांच्या पावसाची सुरुवात होते. हां, हां, हां. हं. मात्र सर मग आता महाराष्ट्रातनी आपल्याला जोरदार पाऊस कधी पाहायला मिळेल? महाराष्ट्रामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये 22-23 नंतर हो. 22-23 पासून सुद्धा नाही, 22-23 नंतरच हा स्टार्टअप होतोय आणि एक्झॅक्टली जे थोडं-थोडं ठिकाणी घेतायत, जसं की मी तुम्हाला मागच्या वेळेस म्हणलंय, की 4-2 ठिकाणी मोठा पाऊस झालाय, की लगेच त्याला सगळ्यांनीच आवर्जून असं समजायचं आहे. आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी शेतकरी पाण्याच्या अपेक्षेने वाट बघतोय. तेवढ्या व्याप्तीचा पाऊस नाहीये सध्या तरी आज 4-5 दिवस. पण एकंदरीत जर पाहायला गेलं ना, स्थानिक बेसवरती, स्थानिक लेव्हलला अनेक ठिकाणी हा पाऊस होऊ शकतो. तर एक-एक तारखा आपण समजून घेऊयात पहिले. बरोबर. आजची 15 तारीख आहे. आज 15 तारखेला कोल्हापूर, सोलापूरमध्ये मोजक्या ठिकाणी गरमीच्या लेव्हलमुळे आणि चंद्रपूर, नागपूरमध्ये देखील काही तुरळक भागांमध्ये होऊ शकतो. आणि वाऱ्याची दिशा जी आहे ती खान्देश, छत्रपती संभाजीनगर, नाशिक क्षेत्र, पुणे, अकोला, बुलढाणा जिल्ह्यात उद्यापासून म्हणजे 16 पासून वाढणार आहे. उत्तर-दक्षिण वाऱ्याचा वेग असणार आहे. चंद्रपूरसारख्या ठिकाणी, नांदेड, सोलापूरसारख्या ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस राहू शकतो. एकंदरीत 17 तारखेला जे तुम्हाला मी आता सांगितले, की 18 पासून बेळगाव, कर्नाटकमध्ये पाऊस पडणार आहे. त्याची सुरुवात 17लाच होईल. बेळगाव, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, लातूर, नांदेडमध्येही याचा प्रभाव पाहायला मिळेल. पण हो. कर्नाटकमध्ये त्याचा प्रभाव जास्त आहे. हां, हां, हां. त्यानंतर परिस्थिती जर आपण पाहिली, तर 18ला ती आणखीन तीव्र होऊ शकते. एक्झॅक्टली जे आता सांगितले जिल्हे कर्नाटकमध्ये तेच आहेत. सोलापूरचा समावेश होऊ शकतो. पुण्यापर्यंत मजल आहे. हो, 19 बरोबर. तारखेला सेम बेळगाव, कोल्हापूर कारण की लो प्रेशर खूप जवळ येणार आहे हो. आणि महाराष्ट्रामध्ये बघितलं तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगलीचा समावेश आहे. थोडी जरी व्याप्ती वाढली ना, तर तो बीडपर्यंत देखील 19 तारखेला पोहोचू शकतो आणि वाऱ्याचा वेग जे गोव्याला कोणी गेला असेल ना, त्यांना सतर्कतेचा इशारा देखील आपल्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेल. मच्छीमार वगैरे शेतकऱ्यांना देखील तो अलर्ट आहे. बरोबर सर. 20 तारखेपासून सुरुवात होणार आहे ती बीड जिल्हा, लातूर, परभणी या भागापासून असेल. 21-22 पासून हळू-हळू का होईना जोर वाढेल. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगरचे उत्तरेकडील भाग, धुळे, जळगाव, जालना जिल्हा, लातूर जिल्ह्याचा समावेश 21 पासून होतोय. 22 पासून व्याप्तीमध्ये थोडी आणखीन वाढ होईल. त्यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा समावेश असेल आणि 23-24 पासून जी एक्झॅक्टली जे शेतकऱ्यांना धुळं पेरणीच्या अगोदर जी ओल लागते हो. किंवा अनेक शेतकऱ्यांना त्याची गरज आहे, जसं की आर्द्रतेचं प्रमाण जर वाढलं तर पुढे थोड्या पावसाळी ही पिकं उगतील. अशा पावसाची शक्यता 22-23 नंतर राहणार आहे. बरोबर सर. हं. मात्र सर आता बरेचसे शेतकरी धुळवर पेरणी करतात. तर ते तुम्ही कुठं अंदाज देणार आणि कशाच्या माध्यमातून देणार आहे हे शेतकऱ्यांना सविस्तर सांगा सर? धुरळ पेरणी रिस्की आहे आणि ती धुरळ पेरणीची रिस्क आपण मोजक्या शेतकऱ्यांसाठी ती घेऊ शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक भागांमध्ये शेतकरी अंदाज पाहू किंवा न पाहू पण धुरळ पेरणीची रिस्क घेतात. ती फायदेशीर कशी बरोबर. बनवता येईल यासाठी आपण ॲप्लिकेशनवरती प्ले स्टोअरला एक ॲप्लिकेशन आहे बघा आपलं तोडकर हवामान अंदाज.
तिथे खानदेश, विदर्भ, मराठवाड्याचे स्पेशल फोल्डर बनवलेत. कोणाला हो, कधी रिक्षा घ्यायची त्यानुसार तिथे लाईव्ह घेण्यात येईल आणि त्याची सुरुवात आजच्या 15 तारखेपासून आहे आणि बरोबर. तिथे आता काय होईल माहिती आहे का? सिक्युरिटी चार्जेस म्हणजे ॲप्लिकेशनला उद्या बग येऊ नये किंवा कोणाचा डाटा लीक होऊ नये, हो, त्यासाठी ₹250 फी फक्त एका वर्षासाठी ठेवलेली आहे. बरोबर. त्यामुळे ती खूप माफक दरामध्ये आहे. महिन्याला ₹20 ₹10 काहीतरी समजा असं चार्जेस आहे, पण ते एकदमच हो, भरायचे. तर बरोबर. अशा प्रकारे ते ठेवलेलं आहे. फारसे काही रक्कम बी ठेवली नाही. पण एक जे आपण डेटा सोशल मीडियावरती व्हायरल करतो, की अशी-अशी रिक्षा घ्या. तर ते तसं न करता मोजक्या 10,000 शेतकऱ्यांना तिथे आपण ती माहिती प्रदान करणार आहोत. ते ॲप्लिकेशन प्ले स्टोअरला मिळून जाते. तोडकर हवामान अंदाज म्हणून सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. बरोबर किंवा आणि लिंक हवी असेल तर मी कमेंटमध्ये पिन करायला सांगेन. हो आणि सर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हे तोडकर हवामान अंदाज जे ॲप्लिकेशन आहे, या ॲप्लिकेशनला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सपोर्ट करायला पाहिजे. कारण की याच्यावर तुम्हाला एक चांगल्या पद्धतीची व समजूतदार माहिती मिळणार आहे. तर आता हे जिल्हे कोणते राहणार म्हणजे आज काही पाऊस वगैरे राहणार का कोणत्या जिल्ह्यामध्ये? आजचा जो कंडिशन आहे, आजचे जे पावसाचे वातावरण जे आहे, ते पहा ऊन खूप पडणार आहे, गरमीची लेव्हल असणार आहे. जिल्ह्यांची जर सांगायची म्हणलं डिटेल तर ती शक्यतेनुसार खूप कमी वाटते. नागपूरच्या काही दक्षिण भागामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये गरमीच्या लेव्हलचं प्रमाण देखील थोडं वाढलेलं आहे, पण वाऱ्याचा देखील प्रभाव आहे. तर शक्यता बघा, ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटेल, की दुपारी 2च्या दीडच्या दरम्यान पांढऱ्या ढगाची रेषा पाहायला मिळेल, ढगं दिसतील, अशा शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं. जिल्ह्यांचा समावेश आहे नांदेड, चंद्रपूर, हिंगोली, वाशिम मोजक्या ठिकाणी, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, बीड काही भागांमध्ये असा ह्या 4-5 जिल्ह्यांचा समावेश आहे. हो. धन्यवाद. आणि आणि सर बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न विचारण्यात येत आहे, की सोशल मीडियावरती तुम्ही अंदाज देणे बंद करणार आहात का म्हणजे थोडक्यात देणार आहात? नाही, एक शॉर्ट रील देणार आहे. म्हणजे जसं इतर हवामान तज्ञ सांगतायत ना, की 4-5 तारखा एखाद्या सांगायच्या तर मग गपचूप बसून आपलं भाग बदलत म्हणायचं. हो, तेवढीच क्लॅरिटी देऊ. पण असं इतकं बी आपण अति करणार नाहीये. जे बरोबर. आहे ते पहिल्यासारखं सुरू ठेवणार आहे. पण जो पेरणीचा काळ आहे, 1 महिना तरी आपण अंदाज सोशल मीडियावरती कमी ठेवणार आहोत. बरोबर. नक्कीच सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्कीच.